कचरा माफिया हटावची मोहीम राबवित आहेत। काय प्रकरण काय मागणी आहे? नाही बघा, जेव्हा निर्वाचित सदस्यांचं हे संपला कालावधी, त्याच्यानंतर इथल्या प्रशासकांनी आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकांनी मिळून संगनमत करून कचऱ्याचे ठेके दिले, ज्याच्यात मनुष्यबळाची अट काढून टाकली आणि सारा शहर या कचरा माफियांच्या ताब्यात दिलं। या कचऱ्याच्या ठेक्यातून दरवर्षी 10 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो। आम्ही अतिशय अधिकृतपणे ही गोष्ट सांगतो। हा पैसा कोण खातो आहे याचा जबाब बघायला आज इथे बबलूभाऊ शेखावत जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात, विलासभाऊ इंगोले, अशोकभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात जवाबदो आंदोलन सुरू केलं। आणि आपण बघा, अशी आहे जेव्हा कोर्ट सांगते आहे की बा जे लोक या शहरातल्या पब्लिक हेल्थला न्यूसन्स तयार करून राहिले त्यांच्या विरोधात IPCच्या 268 कलम खाली गुन्हे दाखल करा, तरी प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही। कोण संरक्षण देऊन राहिलं, कोणाचा दबाव आहे यांच्यावरती? स्वतः प्रशासनाने दोनदा त्यांना नोटीस दिल्या आणि त्याचा कंप्लायन्स जर कचरा माफिया करत नाही आहे, बेलगाम झालेली सारी व्यवस्था आहे, त्यांना लोकप्रतिनिधी संरक्षण देऊन राहिले आणि कोर्टाने स्वतःहून म्हटलं, कोणी मागणी नव्हती केली, कोर्टाने सांगितलं। कारण कोर्टाच्या समोर जी PIL आहे त्या PIL मध्ये कोर्टाच्या समोर फोटोग्राफ दाखल झाले, परिस्थिती दाखल झाली, ते बघून कोर्टाने सांगितलं की जे लोक इथे कचऱ्याच्या संदर्भात हे करतायत, पब्लिक हेल्थ सोबत खिलवाड करतायत, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा। आमची मागणी ही आहे। आम्ही आज जबाब मागणार आहे आयुक्तांना की त्यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल झाले नाही, ते गुन्हे न दाखल होण्याचं कारण काय आहे? जे लोक 7.5 लाख 10 लाख लोकांच्या जीवाशी खेळून राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, त्यातून मोठा भ्रष्टाचार केला जातो, वर्षाच्या कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातात, त्याचा जाब मागायला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आमचे अध्यक्ष आहेत बबलूभाऊ, विलासभाऊ आहेत।